दिवशी स्पेशली जर FI लोकांना पैसा कमवायचा असतो त्या लोकांना डेफिनेटली मार्केटमध्ये थोडंसं मॅनिप्युलेशन आणायला लागतं. ओके मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मेनली मी 3 रिव्हर्सल स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहे, कारण बरेचशा लोकांना पाहिजे असतं की माझं 10 रुपयाचं ऑप्शन 400 रुपये व्हावं, की 10 रुपयाचं ऑप्शन माझं 50 रुपये व्हावं, किंवा 10 रुपयाचं ऑप्शन ऍटलीस्ट डबल तरी व्हावं, राईट. पण हे डबल करण्याचे किंवा 10 पटीने वाढण्याचं ऑप्शन जर आपल्याला पकडायचं असेल तर आपल्याला एक्झॅक्टली रिव्हर्सलला पकडायला लागेल. आणि हे रिव्हर्सल कधी कोण आणतं तर हे FI लोक आणतात. तर ह्यांचे हे कुठले 3 ठराविक पॅटर्न्स आहेत जे येणारे 3 ते 4 एक्सपायरीज मध्ये तुम्ही फोकस करून मास्टर जरी केलं तर एक्सपायरीच्या दिवशी डेफिनेटली भरपूरसा पैसा छापणार. ओके, व्हिडिओ एंड पण जरूर बघा. व्हिडिओमध्ये कुठेही काय तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला शेअर पण करूया जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी माणसांना आपल्याला प्रॉफिटेबल करता येईल बँक निफ्टी किंवा निफ्टीच्या ट्रेडिंगच्या मार्फत. माझं इंट्रोडक्शन करून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमध्ये ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस हे तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 तासाच्या वेळेत ते रिप्लाय करतील. ऑफर केलेली मिनिट वाचून घ्या, नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. मित्रांनो, सर्वात पहिला महत्वाचं बघा, FI लोक काय करतात माहितीये का, जे नॉर्मली जे बाजारात जे शिकवलं गेलेलं आहे, ओके, की आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की मार्केट चाललंय कन्सोलिडेशन करतंय. ओके, कन्सोलिडेशन केल्यावरती जेव्हा तुटेल तेव्हा इकडे हे, कारण हा डायनॉस बॉक्स तुटलेला आहे आणि तुटल्यामुळे इकडे शॉर्टिंग करायची आणि बरेचसे लोक इथे ट्रॅप व्हायला सुरू होतात. एक्झाम्पल इकडे बघा, एक परफेक्ट इकडे पॅटर्न दिसतोय तुम्हाला आणि बरेचदा छोट्या चार्ट्सवरती पण बघायला भेटतं. तुम्ही कुठलीही टाइम फ्रेम वापरा, मिनिट टाइम फ्रेम वापरा, 15 मिनिट टाइम फ्रेम वापरा, तुमच्यावरती सोडतो मी. ओके, पण 15 मिनिट टाइम फ्रेम दाखवतोय, जिकडे दिसतंय की मार्केट वर गेलेलं आहे. इकडे लोक साईडवेज मध्ये मार्केट चाललेलं लागले, लोकांचं कन्फ्युजन वाढायला लागलेलं आहे. ओके, FI लोक पण त्याच्यामध्ये पोझिशन क्रिएट करत आहे. आता FI ना माहिती आहे की एक तर मी मार्केटला वर चालवलं, राईट, तर लोक तेजीचे पोझिशन क्रिएट करतील. इकडे मार्केटला जर खाली आणलं तर लोक मंदीचे पोझिशन क्रिएट करतील. सो इन दिस केस हे लोक मार्केटला गॅप डाऊन ओपन करतात. ओके, आणि इकडे काय होतं की मॅक्सिमम रिटेलर्स जाऊन इकडे शॉर्टिंग करतात. म्हणतात वा, पॅटर्न जे होतं ना हे तुटलेलं आहे आणि इकडे शॉर्टिंग करायची ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे. आणि इकडे बरोबर शॉर्टिंग केल्यावरती व्हेरी नेक्स्ट कॅन्डल आपण बघू शकतो की हिरवी कॅन्डल बनलेली आहे आणि ती पण एनगल्फिंग कॅन्डल बनलेली. ही प्रिव्हियसची कॅन्डल आहे, त्याला एनगल्फ टोटली केलेलं आहे आणि इकडे हा रिव्हर्सल पॅटर्न बनलाय. आणि इकडनं हा मार्केट सरळ सरळ इकडनं क्लोज जो होता 39,837 वरनं हायएस्ट पॉईंट जो पोहोचलेला होता, इकडे हायएस्ट पॉईंट जवळजवळ 40,000 पर्यंत पोहोचलेला होता. 40,100 म्हणजे ऑलमोस्ट एक 300 ते 400 पॉईंटची रॅली एक 15 मिनिटांमध्ये त्याच्यानंतर आलेली होती. सो हे रिव्हर्सल पॅटर्न्स आपल्याला स्पॉट करायचे. सो पॅटर्न प्रिटी सिम्पल आहे की जेव्हा पण पॅटर्न मधनं एक ब्रेकडाऊन येतो, ब्रेकडाऊन नंतर पॅटर्न मध्ये नेक्स्ट कॅन्डल मध्ये ही नेक्स्ट कॅन्डल जेव्हा ही बनते, ही एनगल्फिंग काइंड ऑफ कॅन्डल बनते, म्हणजे की हा फेक आउट आलेला आहे, राईट, आणि किंवा फेक डाऊन आलेला आहे इन दिस केस, आणि इकडे आपल्याला एंट्री मारायची. या हिरव्या कॅन्डललाच एंट्री मारायची आहे, जेणेकरून ही आपल्याला अपसाइड मोमेंटम पकडता येईल. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला हे बघायला भेटेल की हे इव्हन अदर वे राऊंड पण होतं, जिकडे मार्केट कधी कधी एक्झाम्पल इकडे मार्केट जर तेजी केलेली आहे, राईट, इकडे बघा त्यांनी मार्केटला याच्या बाहेर पण काढलेलं आहे, पण इकडनं पण परत तो सेल ऑफ आलेला आहे आणि परत मार्केटला खाली घेऊन गेलेलं आहे. सो प्रत्येक साईडला फेक आउट किंवा फेक डाऊन, फेक आउट किंवा फेक डाऊन हे लोक करतात. स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी हे जास्त करून होतं आणि इव्हन ड्युरिंग मधल्याही सेशन मध्ये होतं, नाही असं नाही, पण स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी हे लोक गेम खेळतात, फेक आउट आणि फेक डाऊन. सो आपल्याला फेक आउट होऊन दे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, तेव्हा ट्रेड नाही घ्यायचा. जेव्हा रिव्हर्सल त्याच्यावरती येईल तेव्हा आपल्याला एंट्री मारायची. ओके, हा झाला आपला पहिला पॅटर्न, एकदम परफेक्ट पॅटर्न आहे बघा, एकदम क्लासिकल इकडे पॅटर्न तुम्हाला दिसतोय, जिकडे फेक डाऊन होऊन नेक्स्ट कॅन्डल पॉझिटिव्ह बनून नंतर ही कंटिन्युअसली 4 तेजी आलेली आहे. ओके, हा झाला पहिला पॅटर्न. आता नेक्स्ट रिव्हर्सल पॅटर्न डिस्कस करतो मी मित्रांनो. ह्याच्यामध्ये आपल्याला आपले सिंपलशी आपले चॅनल पट्टी वापरायचे. आता चॅनल पट्टी वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, लक्षात ठेवा मित्रांनो, की आता लेट्स से दिस की इकडे बघा, मी म्हणेन की इकडे चॅनल पट्टी मी काढतोय. तर ही चॅनल पट्टी काढून झाल्यावरती आपल्याला इकडे ही जी कॅन्डल दिसते, ही कॅन्डलमध्ये आपल्याला इकडे ब्रेकडाऊन दिसतोय, पण हा ऍक्च्युली कन्फर्म ब्रेकडाऊन नाहीये. सो आपल्याला काय करायचंय की जेव्हा पण आपण चॅनल पट्टी काढतो, राईट, तेव्हा इन दिस केस आपल्याला ही मोमेंटम जी आलेली आहे, ही मोमेंटम आल्यावरती हा जेव्हा इकडनं ब्रेकडाऊन दाखवतो,
परत त्याला एकदा ऍटलिस्ट एकदा वर यायला त्याला द्यायचं आहे आणि त्याला सांगायचं की अब एकदा मला डबल टॉपचं कन्फर्मेशन पण दे. सो चॅनल पट्टी, कारण बरेचदा काय होतं की इकडे रिव्हर्सल देऊन ते परत झोप करून वरती जाऊन हे तोडून ह्याच्या वरती जाऊ शकतो. सो त्यासाठी आपल्याला चॅनल पट्टी बरोबर कायम लक्षात ठेव, चॅनल पट्टी बरोबर कायम एक डबल टॉपचं कन्फर्मेशन घेऊन चालायचं आहे. सो इन दिस केस इकडे टॉप होता, त्याच्यानंतर नेक्स्ट वाला जो होता जो त्याच्या साईडला जरा टॉप झालेला होता, जर इथे करूया, हा बघा. सो साईडला इकडे हा आलेला होता. सो डबल टॉप कन्फर्मेशन आल्यामुळे आपल्याला आता इकडे क्लिअर कट दिसतंय की येस, की हा एक टॉप झालेला आहे आणि हा एक टॉप झालेला आहे, हे दोन डबल टॉप झालेले आहे आणि मग ह्या कॅन्डलला आपल्याला शॉर्टिंग इनिशिएट करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा कंटिन्युअसली फेड आउट आलेला आहे. ओके, सो चॅनल पट्टी प्लस डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशननी आपल्याला काम करायचं आहे जर आपल्याला शॉर्टिंग किंवा एक्झॅक्ट रिव्हर्सल्स पकडायचे असतील तर. सो इन दिस केस बघा इकडून ऑलमोस्ट मार्केट 40,000 वरनं 163 वरनं इकडे लोएस्ट पॉईंट वापरलेला 39,400, म्हणजे ऑलमोस्ट एक 500 ते 600 पॉईंटचा ड्रॉप मार्केटमध्ये आलेला होता. ओके, हा एक सेकंड पॅटर्न आहे जो आपण वापरू शकतो रिव्हर्सलसाठी, चॅनल पट्टी प्लस डबल टॉप. सिमिलरली डबल टॉप सारखंच डबल बॉटम फॉर्मेशन पण एकदम क्लासिकल फॉर्मेशन असतं. डबल बॉटम फॉर्मेशन पण आपल्याला जर पकडता आलं तर मार्केटमध्ये लोएस्ट आपल्याला एक्झॅक्टली आपला जो पी जो पण आपला हे असेल सी किंवा पी तो आपल्याला एक्झॅक्टली पकडता येतो. इन दिस केस बघा इकडे रिसेंटली डबल बॉटम फॉर्मेशन इथे बनलेली होती चार्टवरती, जिकडे हा पहिला बॉटम बनलेला होता, राईट, हा वाला पहिला बॉटम बनलेला होता, नंतर सेकंड बॉटम त्याचे हायर थोडा असला पाहिजे. हे दोन बॉटम कन्फर्म झाल्यावरती नेक्स्ट कॅन्डल, अगेन ही कॅन्डल पण खूप महत्वाची, लक्षात ठेवा ही कॅन्डल जी आहे ही अगेन बुलिश एनगल्फिंग असली पाहिजे कम्पेअर्ड टू प्रिव्हियस. मागच्या कॅन्डलला त्यांनी खाल्लं गेलं पाहिजे तरच आपल्याला एंट्री मारायची. सो या कॅन्डलला आपण एंट्री मारणार विथ अ डबल बॉटम फॉर्मेशन. ओके, सो डबल बॉटम फॉर्मेशन पण एकदम स्ट्रॉंग असतात, पण लक्षात ठेवा क्लिअर कट असलं पाहिजे. पहिला बॉटम जरा खाली असला पाहिजे, सेकंड बॉटम त्याच्या वरती असला पाहिजे आणि सेकंड बॉटमची कॅन्डल जी असेल, ओके, त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल जी असेल ती त्याची एनगल्फिंग कॅन्डल असली पाहिजे आणि ते आपल्याला कन्फर्मेशन देतं की येस ही कॅन्डल एनगल्फिंग. इन दिस केस असं बघायला गेलो ही इकडे ही जी दिसते आपल्याला ही एनगल्फिंग दिसते, आपल्याला ही जी कॅन्डल असते एनगल्फिंग दिसते. ओके, सो अशा प्रकारे मित्रांनो हे तिन्ही पॅटर्न्स परत जस्ट रिकॅप करतो. पहिला पॅटर्न जो आपला मी सांगितल्याप्रमाणे हा वाला जो ब्रेकडाऊन पॅटर्न जो होता, ऑलराईट, ब्रेकडाऊन पॅटर्न मध्ये आपल्याला फेक ऑफ, फेक आउट किंवा फेक डाऊन जेव्हा होतो त्याच्यानंतर आपल्याला वाढ बघायचंय कन्फर्मेशनसाठी की परत बुलिश एनगल्फिंग कधी बनते ते फेक आउट किंवा फेक डाऊनची, आणि तिकडे आपल्याला रिव्हर्सल रेट मारायचा आहे कारण तिकडे एफआय लोक फटाफट मार्केटला परत रिव्हर्स मध्ये घेऊन जाणार आहे कारण त्यांनी बरेचशा लोकांना ट्रॅप केलेले आहे. सेकंडली म्हणजे जर आपण ट्रेंड लाईन घेऊन काम करतोय, ट्रेंड लाईन्स किंवा इन दिस केस चॅनल पट्टीज घेऊन काम करतोय तर नुसतं चॅनल पट्टीला घेऊन काम करायचं नाही, ऍडिशनली आपण त्याला ऍड करायचं आहे कशाला, अलॉंग विथ दॅट आपल्याला डबल टॉप ऍड करायचं आहे. डबल टॉपला कन्फर्मेशन चॅनल पट्टीचं आलं तर तिकडे आपल्याला शॉर्टिंग मारायची आहे. आणि नंतर मग फायनली थर्ड पॅटर्न जो आहे तो डबल बॉटम फॉर्मेशन. डबल बॉटम फॉर्मेशनला पण डबल बॉटम सेकंड जो बॉटम क्रिएट होतोय त्याच्यानंतर पण आपल्याला ही कॅन्डलची कन्फर्मेशन आली पाहिजे. बुलिश एनगल्फिंग त्यांनी प्रिव्हियस कॅन्डलला त्यांनी दिलं घेणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे ह्या महत्वाचे काही इंडिकेटर्सनी जर तुम्ही काम केलं, या प्राइस ऍक्शननी जर काम केलं मित्रांनो, एक्सपायरीच्या दिवशी पण तुमच्याकडे भरपूरचा पैसा बनेल. स्पेशली ते पण 10 रुपयाचं ऑप्शन पण 40 रुपये बनू शकतं. ऑलराईट मित्रांनो, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास प्रयत्नही करा तुमच्या युट्यूब किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला महत्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ पोहोचवता येईल. मी आहे महेश पाटील. वेबिनारचे डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.